प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वार आजच्या या प्रभुवारी मी आपल्या सर्वांचं या यूट्यूबच्या माध्यमातून होणाऱ्या वचनाची जी सेवा आहे त्याच्यासाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझा पूर्ण विश्वास आहे की मागील सप्ताह जो आहे म्हणजे मौंदी गुरुवारपासून ते उत्तम शुक्रवारची भक्ती आणि त्याच्यानंतर पुनरुत्थान दिवस जो आहे हे जे सण आम्ही त्या ठिकाणी घरीच राहून साजरे जे केलेले आहेत माझा खात्रीचा विश्वास आहे की खरोखर तुम्ही वचनाच्या द्वारे त्या ठिकाणी आशीर्वादित झालेला आहात। आता आम्ही पुढच्या एका टप्प्यामध्ये येत आहोत की ज्या ठिकाणी आता येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि पुनरुत्थानानंतरच्या असणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी ज्या आहेत आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी दिसून येत आहेत। प्रिय बंधू आणि भगिनींनो, जो शास्त्रभाग जे 2 शास्त्रभाग मी शनिवारी तुमच्याकडे व्हॉट्सअपच्या द्वारे आजच्या मननासाठी आजच्या संदेशासाठी जे पाठवले होते की स्तोत्र आणि स्तोत्रसंहिता त्याचा 138वा अध्याय संपूर्ण रीतीने आणि त्याच्यानंतर योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय त्याच्या 19व्या वचनापासून ते जवळजवळ 29व्या वचनापर्यंतचे असणारे हे दोन्ही शास्त्रभाग आम्हाला एका वेगवेगळ्या येशूच्या पुनरुत्थानाच्या नंतरच्या असणाऱ्या घडामोडीकडे आम्हाला घेऊन जात आहेत आणि म्हणून आम्हाला एक मंडळी म्हणून एक विश्वासणाऱ्यांचा समूह म्हणून आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्त की जो आता पुनरुत्थित आहे, येशू ख्रिस्त की ज्याने मरणावर विजय मिळवलेला आहे, येशू ख्रिस्त की ज्याने मरणाची नांगी त्या ठिकाणी मोडलेली आहे, आमच्या पापांचं असणाऱ्या सर्व ओझं त्याने त्या वधस्तंभावर दिलेले आहे आणि तो आता वधस्तंभावर नसून कबरेत येतो नाही तर तो आमच्यासाठी पुनरुत्थित झालेला आहे। आमच्यासाठी मरणावर विजय मिळवून मरणाची नांगी म्हणून तो आमच्यासाठी विजयवंत असा ख्रिस्त आमच्या समोर उभा आहे। आणि मग अनेक वेळेस आम्हाला यदाकदाचित एक विश्वासणारे या नात्यानं किंवा एक मंडळीचा एक घटक या नात्यानं कदाचित अनेकांना असा हा प्रश्न पडला असेल की आता सर्व सण झाले, म्हणजे साक्षीचा आठवडा झाला, जावळाचा रविवार झाला, मौंदी गुरुवार झाला, गुड फ्रायडे झाला, त्याच्यानंतर पुनरुत्थान दिन ह्या ठिकाणी आम्ही साजरा केला आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर आत्ताचा जो आता प्रभुवार येत आहे किंवा जो आलेला आहे, ज्या भक्तीमध्ये सध्या आम्ही आहोत किंवा जे वचन आम्ही आता सध्या ऐकत आहोत, या सर्व गोष्टीमध्ये आता या पुनरुत्थानाच्या असणाऱ्या बाबीनंतर किंवा ह्या मोठ्या घडामोडीनंतर काय करावं किंवा आता पुनरुत्थानानंतर नेमकं काय आहे आणि हा प्रश्न अनेकांना त्या ठिकाणी पडतो किंवा अनेकांना त्या ठिकाणी पडलेला आम्हाला दिसून येतो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही पवित्र शास्त्राच्या शुभवर्तमानामध्ये जर आम्ही पाहिलं आणि त्याच्यानंतर प्रेषितांची कृत्य ह्याच्या पहिल्या अध्यायामध्ये जर आम्हाला बघितलं तर त्या ठिकाणी आम्हाला येशू ख्रिस्ताच्या किंवा पुनरुत्थित प्रभू येशूच्या जीवन कार्याविषयी आम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात। पवित्र शास्त्र आम्हाला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या संदर्भामध्ये आणि त्याच्या स्वर्गरोहणाच्या संदर्भामध्ये या असणाऱ्या अद्भुत कार्याविषयी बऱ्याच काही गोष्टी सांगतात, ज्या गोष्टी कदाचित आम्ही पवित्र शास्त्रामध्ये तर ऐकलेल्याच आहेत किंवा इकडून तिकडून ज्या ऐकलेल्या आहेत, पण पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेस आम्ही त्याचं वाचन करतो, अध्ययन करतो, त्याचं मनन आणि चिंतन ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस आम्हाला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरची असणारी त्याची जी अद्भुत सेवा आहे, त्याच्या अद्भुत कार्य जे आहे की जे त्यांनी वैयक्तिक रीतीने केलं, त्याने कॉर्पोरेट रीतीनं केलेले जे या सर्व गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये शुभवर्तमानाच्या असणाऱ्या काही शेवटच्या अध्यायांमध्ये आणि प्रेषितांची कृत्य ह्याचा जो पहिला अध्याय आहे त्याच्यामध्ये आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात आणि त्याच्याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट रीतीने काही गोष्टी सांगत आहे। आणि म्हणून पुनरुत्थित ख्रिस्ताचं एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं एक आगळ्या वेगळ्या गौरवी ख्रिस्ताचं दर्शन आम्हाला त्या ठिकाणी घडून येतं। त्याच्यानंतर पुनरुत्थित ख्रिस्त हा चमत्कार करणारा आहे हेही आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं।
त्याच्यानंतर पुनरुत्थित ख्रिस्त जो आहे की जो पेत्राबरोबर भाषण करताना आढळतो, त्याच्यानंतर तो प्रेषितांसंगती पित्यानं देव केलेल्या देणगीविषयी बोलत असताना किंवा त्याविषयी सांगत असताना आम्हाला आढळतो. त्याच्यानंतर हाच पुनरुत्थित जो ख्रिस्त आहे, या ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर तुम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझं साक्षी होणं गरजेचं आहे, याविषयी आपल्या शिष्यांसंगती प्रेषितांसंगती हे या प्रकारचा वार्तालाप करत असताना आम्हाला त्या ठिकाणी आढळत आहे. ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या योहान वर्तमानामधून आणि प्रेषितांच्या कृत्या या पुस्तकामधून या ठिकाणी मी सांगत आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही लूक वर्तमानामध्ये येतो त्यावेळेस आम्हाला लूक 24 पासून जर आम्ही वाचायला सुरुवात केली किंवा अध्ययन करायला सुरुवात केली तर आम्हाला त्या ठिकाणी 3 महत्त्वाच्या गोष्टी पुनरुत्थानाच्या नंतर आम्हाला दिसतात. पहिली गोष्ट आम्हाला दिसते की अमाउसच्या गावाच्या वाटेवर तो दोघांना त्या ठिकाणी दर्शन देतो आणि त्यापैकी जो क्लैपा आहे हा त्या ठिकाणी आम्हाला आढळून येतो आणि त्यांच्या संगती वार्तालाप करत असताना तो त्या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर येशूचं प्रेषितांना झालेलं दर्शन आम्हाला लूक 24:36 ते 49 या अध्यायांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर येशूचं झालेलं जे स्वर्गारोहण आहे त्याच्याविषयी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मग आम्ही मार्कमध्ये जर आलो तर मार्क जो आहे हा केवळ 2 गोष्टी आम्हाला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या संबंधामध्ये आम्हाला तो सांगतो. तो शिष्यांना दर्शनाविषयी त्या ठिकाणी बोलतो, शिष्यांना येशूचं दर्शन होतं आणि त्या ठिकाणी जी महान आज्ञा आहे ती आज्ञा येशू प्रेषितांना देत असताना आम्हाला त्या ठिकाणी आढळतो. आणि त्याच्यानंतर मार्क 16:19 ते 19 आणि 20व्या वचनामध्ये आम्हाला येशूचं स्वर्गारोहण आणि येशूच्या शिष्यांची असणारी जी कामगिरी आहे त्या कामगिरीविषयी आम्हाला त्या ठिकाणी वाचन करायला मिळतं किंवा अध्ययन करायला मिळतं. आणि मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला येशूचं जे गालिलात प्रेषितांना जे दर्शन झालं त्या संदर्भामध्ये आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतं. आणि ह्या प्रेषितांना किंवा ह्या शिष्यांना येशूची महान आज्ञा मत्तय 28, 19, 20 मध्ये जी देतो किंवा 16व्या वचनापासून ते 20व्या वचनापर्यंत जी महान आज्ञा तो देतो त्या महान आज्ञेविषयी आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जर बारकाईने पवित्र शास्त्राचा अभ्यास जर केला, मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे प्रेषितांची कृत्ये याचा असणारा पहिला अध्याय आम्हाला त्या पहिल्या अध्यायाच्या असणाऱ्या काही वचनांमध्ये म्हणजे सुरुवातीच्या 5 वचनांमध्ये येशू ख्रिस्तानं या भूतलावर असताना म्हणजे पुनरुत्थान झाल्यानंतर ते स्वर्गारोहणापर्यंतची असणारा जो त्याचा कार्यकाळ जो आहे हा कार्यकाळ त्यांनी कशा पद्धतीनं व्यतीत केलेला आहे पृथ्वीवर तो आम्हाला प्रेषितांच्या कृत्यांमध्ये डॉक्टर लूक अतिशय बारकाईनं आम्हाला त्या ठिकाणी तो लिखाण करत असताना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तो सांगत असताना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनापासून ते 5व्या वचनापर्यंत जर आम्ही पाहिलं तर आम्हाला स्पष्टपणे ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्या गोष्टी ह्या आहेत, त्या ठिकाणी म्हटलेले मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवलं. येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यानंतर सुद्धा अनेकांना त्यांनी आपण जिवंत आहोत हे वेगवेगळ्या प्रमाणांनी येशूनं स्वतः ते सिद्ध केलं. आणि एवढंच केवळ नव्हे तर आता त्याच्या पुढचा कालखंड त्या ठिकाणी तो सांगतो किंवा त्याच्या पुढच्या गोष्टीविषयी तो त्या ठिकाणी सांगत असताना तो म्हणतो की 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर जवळजवळ 40 वर्ष येशू ख्रिस्त या पृथ्वीवर राहिला. गौरवी येशू या पृथ्वीवर राहिला. वेगवेगळ्या प्रमाणांनी तो जिवंत आहे हे त्याने सिद्ध केलं, हे त्याने दाखवलं. आणि एवढंच केवळ नव्हे तर 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत होता आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी तो त्या ठिकाणी सांगत होता. 4थ्या वचनामध्ये मात्र आम्हाला असं त्या ठिकाणी वाचायला मिळतं. त्या ठिकाणी म्हणतो तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली
की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्यानं देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले तिची वाट पहा. पवित्र आत्मा येण्याच्या संबंधामध्ये या ठिकाणी तो शिष्यांसंगती, त्या असणाऱ्या लोकांसंगती, त्याच्या प्रेषितांसंगती तो त्या ठिकाणी बोलवते. 5व्या वचनामध्ये तो म्हणत असताना म्हणतो, कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरच्या जीवन कार्याविषयी आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण जे आहे याच्यामध्ये जवळजवळ 40 दिवसांचं अंतर आहे. यासाठी की पवित्र शास्त्रामध्ये डॉक्टर लूक प्रेषितांच्या कृत्यांमध्ये लिहित असताना तो म्हणतो की जवळजवळ 40 दिवस येशू हा त्यांना दर्शन देत होता आणि देवाच्या राज्याविषयी किंवा त्या राज्याविषयी तो त्या ठिकाणी गोष्टी सांगत होता. आणि मग या सर्व गोष्टीमध्ये या ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुनरुत्थानानंतर जर काय असेल तर येशूचं असणारं 40 दिवसातलं जे सेवा कार्य आहे त्याच्याकडे आम्हाला बघणं गरजेचं आहे. मी मगाशी ज्याप्रमाणे योहान आणि प्रेषितांची कृत्ये, त्याच्यानंतर लूक, मार्क आणि मत्तय ह्या असणाऱ्या पुस्तकांमधल्या ज्या पुनरुत्थानानंतरच्या असणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी मी विस्तृत रीतीने त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून आज आम्ही ज्या संदेशाकडे किंवा ज्या वचनाकडे आम्ही लक्ष देणार आहोत, प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला सांगू द्या की पुनरुत्थित ख्रिस्त हा पुनरुत्थान झाल्यानंतर स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर या ठिकाणी बऱ्याच गोष्टी करत असताना आम्हाला दिसून येत आहे. आणि या सर्व गोष्टींपैकी तो एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या विश्वासणाऱ्याबरोबर, त्याच्या शिष्यांबरोबर किंवा जे त्याचे फॉलोअर्स आहेत, जे त्याच्या संगती चालणारे आहेत, त्याच्या पाठीमागं चालणारे त्याचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या संगती एक अद्भुत गोष्ट त्या ठिकाणी करत असताना तो आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून मत्तय पासून ते प्रेषितांच्या कृत्यांपर्यंत नमूद केलेली प्रत्येक जी गोष्ट आहे की जी गोष्ट आम्हाला पुनरुत्थित ख्रिस्ताविषयी आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे किंवा त्या अद्भुत कार्याविषयी, ख्रिस्ताच्या कार्याविषयी आम्हाला सांगत आहे, आम्हाला जणू काय त्या सर्व गोष्टी एक अद्भुत जबाबदारी देत आहे. लक्षात घ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुनरुत्थित ख्रिस्त, गौरवी ख्रिस्त या पुनरुत्थानानंतर जर काय करत आहे तर तो त्याच्या असणाऱ्या विश्वासणाऱ्यांना, त्याच्या असणाऱ्या अनुयायांना, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या प्रत्येकाला तो एक जबाबदारी देत आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र ज्यावेळेस आम्ही शुभवर्तमानाच्या आणि प्रेषितांच्या कृत्यांमध्ये ज्यावेळेस आम्ही पाहत आहोत त्यावेळेस पुनरुत्थित ख्रिस्त की ज्याचा अजून स्वर्गारोहण झालेलं नाहीये, जो 40 दिवस आमच्या संगती या भूतानाबरोबर त्या ठिकाणी शिष्यांसंगती कार्य करत आहे, शिष्यांना देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना आणि त्याच्या संगती असलेल्या त्या बाकीच्या अनुयायांना तो त्या ठिकाणी जबाबदारी देत असणारा ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून पुनरुत्थानानंतर जर काय आहे तर पुनरुत्थानानंतर गौरवी ख्रिस्त आम्हाला गौरवी जबाबदारी देताना दिसत आहे. आणि म्हणून 3 जबाबदाऱ्या आज आम्ही ह्या ठिकाणी बघणार आहोत. वास्तविक पाहता त्याची जी कार्यप्रणाली आहे, त्याचं जे काम करण्याची पद्धत आहे, प्रिय बंधू भगिनींनो, जर लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी त्यानं अनेक जबाबदाऱ्या ह्या ग्रुपमध्ये असणाऱ्या लोकांना दिल्या, पण काही जबाबदाऱ्या अशा आहेत की ज्या जबाबदाऱ्या त्यांनी वैयक्तिक रीतीने दिलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे की जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे तो कुठल्या प्रकारची जबाबदारी आम्हाला देते. आणि म्हणून 3 जे असे पर्सनल जे कॅरेक्टर्स आहेत पवित्र शास्त्रामध्ये की ज्यांचा संबंध पुनरुत्थित ख्रिस्ताबरोबर आलेला आहे. मी परत सांगतो, 3 असे वैयक्तिक कॅरेक्टर्स की ज्यांचा संबंध पुनरुत्थित ख्रिस्ताबरोबर आलेला आहे, की ज्याचं अजून स्वर्गारोहण होणं आहे. या अशा ख्रिस्ताबरोबर ही लोक ज्या वेळेस बोलत आहेत किंवा हे व्यक्तिमत्व ज्या वेळेस बोलत आहे, त्यांच्या बोलण्यावरून किंवा त्यांच्या संभाषणावरून आम्ही हे समजून घेऊ शकतो की येशू ख्रिस्त नेमकं त्यांना काय प्रकारची शिकवण देतात.
आणि म्हणून 3 कॅरेक्टर्स जे आहेत ते तीनही कॅरेक्टर आम्हाला योहान सुवर्तमानाच्या 20व्या आणि 21व्या अध्यायामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि म्हणून पहिलं जे कॅरेक्टर आहे ते आहे की जे योहान सुवर्तमानाच्या 20व्या अध्यायाच्या 11व्या वचनापासून ते 18व्या वचनापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। आता हे जे कॅरेक्टर आहे किंवा हे जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे मरिया, की येशूचं पुनरुत्थित ख्रिस्ताचं झालेलं मरियेला हे दर्शन आहे। आणि म्हणून 11व्या वचनापासून म्हणजे योहान 20 याच्या 11व्या वचनापासून ते 18व्या वचनापर्यंत जर आम्ही त्या ठिकाणी जर पाहिलं तर आम्हाला हे पहिलं पर्सनल कॅरेक्टर ह्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की ज्या कॅरेक्टरच्या संगती येशू ज्यावेळेस वार्तालाप करत आहे त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी शिकण्यासारख्या आहेत। पण त्यातली एकच गोष्ट जी आहे ती आज मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो की जी मरियेच्या संदर्भामध्ये किंवा मरियेला सांगत असताना येशू फार सुंदर रीतीने मरियेसंगती हे बोलतो किंवा या प्रकारचं संभाषण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी करत आहे। प्रिय बंधू भगिनींनो, मी हा शास्त्र भाग वाचतो आणि मग आपण येशू कुठं नेमकं काय मरियेसंगती बोलत आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत। या ठिकाणी म्हटलेली इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत एका उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले। ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही। म्हणून असे बोलून ती पाठमोरी फिरली तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही। येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला इथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन। येशूने तिला म्हटले, मरिये। ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी। येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो। मरिया मगदालिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले। प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी तुमचं लक्ष 17व्या वचनाकडे घेऊन जात आहे, ज्या ठिकाणी येशू मरियेला म्हणत आहे, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, पहिली जबाबदारी जी विश्वासाने मंडळीसाठी आणि त्या वैयक्तिक त्या असणाऱ्या स्त्रीसाठी मरियेसाठी त्या ठिकाणी दिली गेली, त्या ठिकाणी येशू म्हणतो, येशूनं ह्या सर्व गोष्टींचा वृत्तांत त्या ठिकाणी ह्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो। मरिया रडत होती आणि मग ते असणारे दिव्यदूत तिच्या संगती वार्तालाप करतात। येशूला ओळखत असताना ती सुरुवातीला माळी त्याला म्हणून ओळखते आणि नंतर ज्यावेळेस ती त्याला पूर्णपणे ओळखते त्यावेळेस ती त्याला इब्री भाषेमध्ये रब्बुनी म्हणते, म्हणजे गुरुजी म्हणते। आणि त्याच्यानंतर तात्काळ येशूचा तिला जर रिस्पॉन्स जर काय आहे, तिला प्रतिसाद जर काय आहे, तर येशू तिला म्हणतो, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की। मी आज ह्या 2 वाक्यांकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो। येशू मरियेला म्हणतो, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप माझ्या पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग। येशूची इच्छा आहे की त्याला बिलगून न बसण्याची। तो म्हणतो की मला बिलगून बसू नका, ज्या कार्यासाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी स्थानापन्न केलेलं आहे, जे कार्य मी तुम्हाला तुमच्या हातामध्ये देऊ इच्छितो, ते कार्य करण्यासाठी आता पुढचं पाऊल टाकणं गरजेचं आहे।
अनेक वेळेस ख्रिस्ती व्यक्तिमत्व अनेकांना असं वाटतं, मी मूळ मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जात नाही, कदाचित तुम्ही असं म्हणताल की पाळीक साहेब काय सांगत आहेत की येशू ख्रिस्ताच्या जवळ बसण्यासारखा आनंद कोणाचा दुसरा कुठलाच नाही. चांगली गोष्ट आहे. आम्ही ज्या वेळेस येशूवर विश्वास ठेवत आहोत, योहान सुवार्तवान 1 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये लिखाण करत असताना योहान स्पष्ट म्हणतो, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आम्ही देवाची मुले आहोत. आम्ही ख्रिस्ताच्या पाठीमागे चालणारे त्याचे अनुयायी आहोत. पण आता पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला एक जबाबदारी देत आहे आणि ती जबाबदारी ही आहे, आता पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव आम्ही घेतलेला आहे, आम्ही त्याच्या विश्वासाचा अनुभव घेतलेला आहे, आम्ही त्याच्या नावामध्ये आम्ही त्या ठिकाणी विश्वासाने उभे आहोत. मग आता पुढची पायरी काय आहे की ख्रिस्तालाच बिलगून न बसता ख्रिस्ताच्या कार्यासाठी आता पुढे सरसावणं. अनेक वेळेस आमची मानसिकता काय आहे की आम्हाला असं वाटतं की आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन नीटनेटके केलं, आम्ही वचनाचं अध्ययन केलं, आम्ही आमच्या सर्व विश्वासाच्या असणाऱ्या गोष्टी नीटनेटक्या केल्या, तर आम्हाला फक्त येशू सांगतीच, मी आणि माझा येशू, बस दॅट्स इट, आम्हाला दुसरं काही नको आहे. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं, येशू मरियेला म्हणत असताना होतो, मला बिलगून बसू नको, तर माझ्या बांधवांकडे जा, त्यांना सांग काय सत्यता आहे. मग त्या 28 आणि त्याच्या 16व्या वचनापासून आणि 20व्या वचनापर्यंत जर आम्ही जर बघितलं, त्याच्यानंतर मार्क सुवर्तमानामध्ये बघितलं, तर सुवार्तेचं असणारं जे मुख्य ध्येय वचन आहे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी ती महान आज्ञा मत्याच्या असणाऱ्या 28व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी तो देत असताना त्या ठिकाणी स्पष्टपणे 19व्या वचनापासून ते 20व्या वचनापर्यंत तो म्हणतो, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यास पाळाव्या शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमची जबाबदारी ही आहे, ख्रिस्ती या नात्यानं ख्रिस्त आमच्या बरोबर आहे, ख्रिस्ती या नात्यानं आम्ही ख्रिस्ताची लेकरं आहोत हा आमचा विश्वास आहे, ख्रिस्ती या नात्यानं आम्ही ख्रिस्ताच्या जीवनाचे अविभाज्य घटक आहोत, आम्ही त्याच्या तारणामध्ये सहभागी झालेलो आहोत. या सर्व गोष्टींचा अनुभव ज्यावेळेस आमच्याकडे आहे, आम्हाला ही खात्री आहे की हा आमचा प्रभू आहे, हा आमचा देव आहे, हा आमचा तारणार आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताला बिलगून बसण्याऐवजी ख्रिस्ताच्या कार्यामध्ये जे ख्रिस्त आम्हाला सांगते की जाऊन माझ्या बांधवांना सांगा, ते करणं गरजेचं आहे. ख्रिस्त त्या ठिकाणी महान आज्ञा देतो आणि ती महान आज्ञा ही आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो की आम्ही उठून ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी तयार होणं. संत पाऊल म्हणतो, मला सुवार्तेची लाज वाटत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय आमच्या जीवनामध्ये त्या मरियेला दिलेल्या जबाबदारी सारखी जबाबदारी घेण्यासाठी आम्ही तयार आहोत का? तो म्हणतो, मला बिलगून बसू नको, तर माझ्या बंधूकडे जाऊन त्यांना सांग. येशूच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त ज्यावेळेस भूतलावर होता आणि ज्यावेळेस त्याने अनेक चिन्ह आणि चमत्कार ज्यावेळेस केले, एक साधं उदाहरण जर आम्ही घेतलं, ज्यावेळेस कुष्ठरोग्यास ज्यावेळेस येशूनं बरं केलं, त्यावेळेस पहिला क्रायटेरिया त्याने त्या कुष्ठरोग्यास हे सांगितलं की जाऊन याजकांना दाखव, जाऊन याजकांना दाखव. अनेक वेळेस ख्रिस्तित्व ख्रिस्त स्वीकारून आम्ही आहेत त्याच ठिकाणी बसत आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारचं पुढच्या स्टेपचं असणारं जे कार्य आहे की ज्या कार्यामध्ये कृती असणं गरजेचं आहे, त्या कृतीयुक्त कार्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आणि ख्रिस्त आज तेच सांगतो की पुनरुत्थानानंतर काय आहे, तर पुनरुत्थानानंतर बिलगून न बसणे, पण ख्रिस्ताच्या सुवार्तेची सेवा करणं. ज्या बंधूंना, ज्या भगिनींना अजूनही सत्यता ख्रिस्ताविषयीची माहीत नाही, त्यांच्यापर्यंत ती सत्यता घेऊन जाणं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्त ज्यावेळेस आम्हाला सापडत आहे, ख्रिस्त ज्यावेळेस आमच्याकडे आहे, त्यावेळेस स्वतःपुरताच मर्यादित ठेवू नका, तर तो इतरांपर्यंत पोहोचवण्याची कृतीयुक्त जबाबदारी आम्ही ग्रहण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही पहिली जबाबदारी
ज्यावेळेस येशू मरियेला देतो आणि ती जबाबदारी ही की मला बिलगून बसू नको, तर माझ्या बंधूंकडे जाऊन त्यांना सांग. दुसरी जबाबदारी आम्हाला योहान सुवर्तमान याच्या असणाऱ्या 20व्या अध्यायामध्ये 24व्या वचनापासून ते आम्हाला जवळजवळ 29व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते की ज्या ठिकाणी येशू थोमाला दर्शन त्या ठिकाणी देत आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की थोमाचं असणारं जे जीवन आहे की त्या ठिकाणी त्याचं जीवन कसं आहे. आणि हा शास्त्रभाग अनेक वेळेस एका वेगळ्या दृष्टिकोनातून अनेक वेळेस त्याचं अध्ययन होतं. पण आज एका वेगळ्या दृष्टिकोनाकडं किंवा एका वेगळ्या विचाराकडं आपण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करूया. आता ज्या वेळेस हा थोमा जो आहे ज्यावेळेस येशू प्रेषितांना दर्शन देत आहे त्यावेळेस थोमा त्यांच्या संगती नाहीये. आणि म्हणून ज्यावेळेस तो त्या ठिकाणी नाहीये आणि त्याच्यानंतर 8 दिवसानंतर पुन्हा ज्यावेळेस येशू ख्रिस्त शिष्यांना ज्यावेळेस दर्शन देतो त्यावेळेस त्यांच्या संगती थोमा असलेला आम्हाला दिसून येतो की जे योहान 20:26व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दारे बंद होती आणि येशू त्या ठिकाणी आला. त्याच्या अगोदरचं थोमाचं असणारं जे वक्तव्य आहे त्या ठिकाणी 25व्या वचनामध्ये म्हणजे योहान 20:25 मध्ये तो बोलत असताना म्हणतो, म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला ज्यावेळेस सांगितलं आम्ही प्रभूला पाहिलं, पण त्याने त्यांना म्हटलं त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. आणि मग 8 दिवसानंतर परत ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी त्याला दर्शन ज्यावेळेस देतो, दार बंद असताना येशू त्या ठिकाणी मध्ये उभा राहून त्या ठिकाणी ज्यावेळेस तो म्हणतो की तुम्हा शांती असो, त्यावेळेस थोमाला तो म्हणतो तू आपले बोट इकडे कर आणि माझा हात पहा, आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐश. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आम्हाला जो मेन थॉट किंवा जो मुख्य विचार आमच्या मनामध्ये जो येतो तो हा आहे की जे पवित्र शास्त्र सुद्धा आम्हाला सांगतं की आमचा विश्वास हा ख्रिस्तावर असणं गरजेचं आहे. पण आम्ही अजून थोडासा जर बारकाईनं या वचनाकडे जर आम्ही बारकाईनं जर लक्ष केंद्रित केलं तर थोमाचं असणारं जे वक्तव्य आहे याच्यामध्ये एक चॅलेंज आहे. थोमाचं असणारं जे वक्तव्य आहे त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची एक सामर्थ्य आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. थोमा आम्हाला एक प्रकारची एक जबाबदारी त्याची जी आहे ती जबाबदारी आम्हाला या ठिकाणी एक दाखवत आहे. आणि ती जबाबदारी ही आहे, तो कदाचित हे म्हणत असेल की मी त्याच ख्रिस्ताला मी ओळखतो ज्या ख्रिस्तानं माझ्या पापांसाठी जखमा सहन केलेल्या आहे. खऱ्या ख्रिस्ताला ओळखण्याची जबाबदारी आम्हाला या ठिकाणी त्याच्या जीवनातून दिसून येतं. आणि म्हणून थोमाचं वक्तव्य आम्हाला एक सावधानतेचा इशारा देत आहे. थोमाचं असणारं वक्तव्य आम्हाला एक सतर्कतेचा असणारा एक इशारा त्या ठिकाणी देत आहे. आणि तो इशारा हा आहे की आम्हाला जर आमच्या जीवनामध्ये जर खऱ्या ख्रिस्ताला जर ओळखायचं असेल तर खरा ख्रिस्त तो आहे की ज्याने वधस्तंभावर आमच्यासाठी प्राण दिलेला आहे, ज्या ख्रिस्ताच्या हाताला जखमा आहेत, ज्या ख्रिस्ताच्या कुशीमध्ये भाला बसवलेला आहे, ज्या ख्रिस्ताच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवण्यात आला होता, ज्यानं आमच्यासाठी मरण सहन केलं, तो आमच्यासाठी खरा ख्रिस्त आहे. आणि तो म्हणतो ते बघितल्याशिवाय मी त्या ख्रिस्तावर त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे. खरा ख्रिस्त आम्हाला पवित्र शास्त्राशिवाय दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून आम्हाला दिसून येत नाही. खऱ्या ख्रिस्ताचं अध्ययन करायचं, खऱ्या ख्रिस्ताचा अनुभव जर घ्यायचा तर आम्हाला हे पवित्र शास्त्र आमच्या उराशी बाळगणं, त्याचं मनन आणि चिंतन करणं या पवित्र वचनांवर की जे वचन परमेश्वराचा श्वासोश्वास आहे त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. थोमा आम्हाला एक जबाबदारी देत आहे आणि ती जबाबदारी ही आहे की ह्या सध्याच्या कुटील आणि विपरीत पिढीमध्ये जे खोटे ख्रिस्त उभे आहेत, या कुटील आणि विपरीत पिढीमध्ये जे खोटे संदेश उभे होत आहेत, कुटील आणि विपरीत पिढीमध्ये ज्या खोट्या भविष्यवाण्या होत आहेत,
या कठीण परिस्थितीमधून जात असताना आम्हाला आमच्यासाठी जो रक्ताळ बंब झालेला जो ख्रिस्त आहे, जो आमच्यासाठी मरण पावलेला ख्रिस्त आहे, तो आम्हाला ओळखणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा आम्हाला सावधानतेचा इशारा आहे. मी त्याच ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ज्याने माझ्यासाठी हाताला आणि पायाला जखमा करून घेतल्या, ज्याच्या हाताला पायाला कुशीला जखमा त्याने धारण करून घेतल्या. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि म्हणून आमचा विश्वास त्या प्रकारचा दृढ विश्वास असावा ज्या दृढ विश्वासाच्या द्वारे आम्ही खऱ्या ख्रिस्ताला ओळखण्यासाठी आम्ही तयार असू. आणि म्हणून ही दुसरी जबाबदारी पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला देत आहे, आणि ती म्हणजे खऱ्या ख्रिस्ताला ओळखण्याची जबाबदारी, इतरांना सांगण्याची जबाबदारी, खऱ्या ख्रिस्ताला ओळखण्याची जबाबदारी. आणि तिसरं आणि शेवटचं जर आम्हाला बघायचं तर त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत, पण ज्यावेळेस आम्ही ह्या दोन मुख्य गोष्टींकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, थोमानं त्याचा दृढ विश्वास त्या ठिकाणी तो बोललेला आहे किंवा त्याने मुखोद्गत केलेला आहे. ज्यावेळेस तो येशूला बघतो, ज्यावेळेस त्याच्या जखमांमध्ये, ज्यावेळेस तो त्या ठिकाणी येशू म्हणतो की माझ्या कुशीमध्ये तू बोट घाल, हात घाल, माझे हात पहा, तू माझ्या जखमामध्ये बोट घाल. 28व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं थोमाचं, त्या ठिकाणी थोमाचा प्रभू येशूला असणारा जो प्रतिसाद आहे तो खूप सुंदर प्रतिसाद आहे. आणि थोमा त्याला म्हणतो माझा प्रभू व माझा देव. थोमानं त्याचा दृढ विश्वास त्या ठिकाणी मुखोद्गत केलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचा असणारा दृढ विश्वास त्या ठिकाणी कन्फेस केलेला त्या ठिकाणी तो दिसून येतो. एक अद्भुत आणि एक अद्वितीय कबुली थोमा येशू ख्रिस्ताविषयी देतो, आणि ती कबुली ही आहे, तो म्हणतो माझा प्रभू माझा देव, माय लॉर्ड अँड माय गॉड. जबाबदारी काय आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, की खऱ्या ख्रिस्ताला आम्हाला ओळखणं गरजेचं आहे, विश्वास आमचा परिपक्व आणि दृढ करणं गरजेचं आहे. ख्रिस्त जो माझा प्रभू आणि माझा देव आहे हे कबूल करणं गरजेचं आहे. ही जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी मंडळीतल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यानं पार पाडणं गरजेचं आहे. स्वार्थ सांगणं हे केवळ बाळकाचं काम नाही, स्वार्थ सांगणं हे केवळ स्वार्थिकांचं काम नाही, स्वार्थ सांगणं हे फक्त मिशनऱ्यांचं काम नाही, स्वार्थ सांगणं हे फक्त बायबल वुमनचं काम नाही, स्वार्थ सांगणं हे फक्त संडे स्कूल शिक्षकांचं किंवा पंचांचं काम नाही. स्वार्थ सांगणं हे मंडळीचं आद्य कर्तव्य आहे, की जी महान आज्ञा आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिसून येते. तिसरं आणि शेवटचं जी जबाबदारी या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्या व्यक्तीला देतो त्या व्यक्तीचं नाव आहे पेत्र, की जो आम्हाला योहान सुवर्तमानाच्या 21व्या अध्यायाच्या 15व्या वचनापासून आम्हाला जवळजवळ 23व्या वचनापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी पेत्राबरोबरचं असणारं येशू ख्रिस्ताचं शेवटचं भाषण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि वारंवार येशू जवळजवळ 3 वेळेस पेत्राला म्हणतो, पेत्रा काय तू माझ्यावर प्रेम करतोस काय तू माझ्यावर प्रेम करतोस काय. आणि 3 वेळेस त्याला एक वेगळी जबाबदारी देत असताना येशू ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही जबाबदारी काय आहे. येशू पेत्राला म्हणतो 15व्या वचनामध्ये बघा तो काय म्हणत आहे. तो म्हणतो योहान सुवर्तमानाच्या 21व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये तो म्हणतो, त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय. तो त्याला म्हणाला, होय प्रभूजी, आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. 16व्या वचनामध्ये आम्हाला परत दिसून येतं, त्याही वेळेस तो प्रश्न करतो. त्यावेळेस येशू म्हणतो, माझी मेंढरे पाळ. त्याच्यानंतर आम्हाला परत 17व्या वचनामध्ये त्याच प्रकारचा प्रश्न आम्हाला दिसून येतो. आणि त्या ठिकाणी 17व्या वचनामध्ये परत एकदा येशू त्याला म्हणतो, माझी मेंढरे चार. प्रिय बंधू आणि भगिनींनो, 2 शब्द आहेत की जे 2 शब्द मला ह्या ठिकाणी तुम्हाला सांगूशी वाटतात. पहिला शब्द आहे टेंड माय शीप आणि दुसरा शब्द आहे फीड माय शीप. माझी कोकरे
चार माझी मेंढरे पाळ. प्रिय बंधू भगिनींनो, चारणं आणि पाळणं हे त्याच वेळेस होऊ शकतं ज्यावेळेस ती व्यक्ती समर्पित आहे आणि ती व्यक्ती अखंडितपणे कार्य करू शकते. ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून पेत्राला एक मोठी जबाबदारी येशू ह्या ठिकाणी देत असताना आम्हाला दिसून येतं. आणि ती जबाबदारी काय आहे की देवाच्या वचनाने त्याच्या विश्वासणाऱ्यांना त्या ठिकाणी चारणं, देवाच्या वचनाच्या द्वारे त्या विश्वासणाऱ्यांची फीडिंग करणं, देवाच्या वचनाच्या द्वारे त्या असणाऱ्या मेंढरांची, त्या असणाऱ्या कळपाची त्या ठिकाणी काळजी घेणं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, चारणं आणि पाळणं हे अखंडित कार्य आहे. ह्याच्यामध्ये खंड पडू देता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे अखंडित कार्य तोच व्यक्ती करू शकतो की जो स्वतः देवाला समर्पित आहे, ज्याने देवाचा आवाज ओळखलेला आहे, ज्याने देवाचं पाचारण ओळखलेलं आहे, जो देवासाठी आपलं आयुष्यक्रमण त्या ठिकाणी जगत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि आम्हाला माहिती आहे की पेत्राचं जीवन त्याच्यानंतरचं काय आहे. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं दान ज्यावेळेस येतं, त्यावेळेस पेंटेकॉस्टच्या वेळेस जर कोण बोलत आहे तर तो त्या ठिकाणी पेत्र आम्हाला त्या ठिकाणी बोलत असताना त्या ठिकाणी दिसून येते. जो नाकार करणारा आहे, ज्याने नकार त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या पेत्राला पहिल्यानं त्या ठिकाणी वचनाची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी प्रभू येशू त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या पेंटेकॉस्टच्या दिवशी त्या ठिकाणी तो देत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमचा आणि माझी आजची जबाबदारी जर काय आहे तर वचनानं एकमेकांचं फीडिंग करणं, वचनाने एकमेकांना चारणं. वचन की जे आमचं अन्न आहे ते आम्ही ग्रहण करणं, ते सेवन करणं. आणि म्हणून एवढंच केवळ नाही, जर आम्ही पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये आणि त्याच्या असणाऱ्या 5व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी अजून जास्त स्पष्ट रीतीने आम्हाला त्या ठिकाणी कळून येतात. पहिल्या 4 वचनामध्ये, म्हणजे पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि त्याच्या 4 वचनांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. काय म्हटलेलं आहे बघा, तुम्हातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी व प्रगट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी, तो मी असा बोध करतो, तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा. दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की तुम्हामधील देवाच्या कळपाचं पालन करा. करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभाने नव्हे, तर उत्सुकतेने करा. तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन स्पष्ट आम्हाला सांगते की देवाच्या वचनाच्या द्वारे कळपाचं पालन करण्याची मोठी जबाबदारी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून तिमोथेच्या दुसऱ्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी बोलत असणारा लेखक देवाच्या आज्ञाच्या प्रेरणेने स्पष्टपणे म्हणतो की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा. वचनाची घोषणा कर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वचन आम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण हेच वचन आहे की जे आम्हाला पवित्रतेकडे घेऊन जातं. हेच वचन आहे की ज्याच्यातनं देवाची आर्त हाक आम्हाला कळते. हेच वचन आहे की जे आम्हाला तारणाकडे घेऊन जातं. हेच वचन आहे की जे आमचे अश्रू पुसतं. हेच वचन आहे की आमच्या अशांत अंतःकरणाला शांत करतं. हेच वचन आहे की जे आम्हाला बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे घेऊन देवाची असणारी जी नितांत आणि परिपूर्ण अद्भुत अशी जी योजना आहे ती योजना आम्हाला प्रगट करतं. हेच वचन आहे की ज्याच्यातनं देवाचा श्वासोश्वास आम्हाला कळतो. हेच वचन आहे की जे आमचं सुधारणूक करतं, आमच्या नीती शिक्षणासाठी, आमच्या असणाऱ्या सर्वांगीण विकासासाठी जर काय परिपूर्ण आहे तर ते देवाचं वचन आहे. आणि या वचनाची जबाबदारी दिलेली आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या वचनाशी विश्वासू राहणं गरजेचं आहे. या वचनाचं वाचन करणं गरजेचं आहे. या वचनाचं मनन आणि चिंतन करणं गरजेचं आहे.
मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो, बायबल कॉलेजमध्ये शिकलो, त्या कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होते आणि त्यांनी खूप सुंदर एक कविता लिहिली होती आणि त्या कवितेचं शीर्षक होतं द बायबल. त्या असणाऱ्या कवितेची सुरुवातच त्यांनी अशी केली होती, बायबल इज होली बिकॉज इट्स मेक मी होली. देवाचं वचन पवित्र आहे कारण ते आम्हाला पवित्र करतं. इट इज स्वीटर अँड स्वीटर व्हेन आय रीड डीपर अँड डीपर. माय नियरर अँड माय डिअरर आर गॉन अवे, येट धिस बुक इज नॉट अवे. माझ्या प्रियजनांनी, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या सगळ्या सोयऱ्यांनी माझी साथ सोडली, पण देवाच्या वचनानं माझी साथ कधीच सोडली नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय या देवाच्या वचनावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही तयार आहोत का? 3 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो देवानं पुनरुत्थित ख्रिस्ताना आम्हाला दिलेल्या आहेत. स्वार्थ सांगण्याची जबाबदारी बिलकुल न बसता जे कृतीयुक्त कार्य आम्हाला करायचं आहे ती एक जबाबदारी आम्हाला दिली. दुसरी महत्त्वाची जबाबदारी की जी आम्हाला थोमाच्या जीवनातून आम्हाला दिसती आणि ती जबाबदारी आहे की जो खरा ख्रिस्त आहे की ज्याने माझ्या पापांसाठी वधस्तंभावर प्राण त्या ठिकाणी सांडलेला आहे, त्या खऱ्या ख्रिस्ताला ओळखण्याची, परिपूर्ण रीतीने पूर्ण दृढ विश्वासाने ओळखण्याची जबाबदारी या कुटील आणि विपरीत पिढीमध्ये तो आम्हाला ही जबाबदारी देत आहे. आणि तिसरी आणि महत्त्वाची जबाबदारी ही आहे की जी तो पेत्रासंग ती त्या ठिकाणी देते आणि ती जबाबदारी ही आहे की त्यानं दिलेला जो रम्य कळप आहे त्या रम्य कळपाची जबाबदारी त्याने आम्हाला दिलेली आहे. वचनाच्या द्वारे त्यांना फीड करण्याची जबाबदारी त्याने आम्हाला दिलेली. काय आम्ही ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार आहोत का? काय आज आम्ही प्रभूला म्हणू इच्छितो का की तू पुनरुत्थित ख्रिस्त आहे आणि तू आम्हाला ही जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी विश्वासाने पार करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी प्रभू तयार आहोत. तू आमच्यासाठी त्या ठिकाणी वधस्तंभावरचा प्राण सहन केलास, आमच्यासाठी तू पुनरुत्थित झालात. स्वर्गरोहण तुझं होणार आहे प्रभू. आणि या स्वर्गरोहणाच्या दरम्यान ज्यावेळेस तू पित्याच्या उजवीकडे बसत आहेस त्यावेळेस आमच्यासाठी तू जागा तयार करत आहेस, यासाठी की जिथं तू आहेस तिथं आम्ही असावं. काय आम्ही या जबाबदारी घेण्यासाठी तयार आहोत का? प्रार्थना करूया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही वेळ तुमची आहे. येशूला आम्ही म्हणूया की हो येशू, आम्ही ही जबाबदारी घेण्यासाठी तयार आहोत. प्रभू, आम्ही पुन्हा एक वार लीन आणि नम्र होऊन तुझ्या चरणाजवळ येतो, तुझी उपकार स्तुती करतो आणि प्रार्थना करतो. जिवंत दे बाबा, ज्या 3 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तू आम्हाला दिलेल्या आहेस, वचनाची घोषणा करण्याची जबाबदारी, तुझी कोकरं तुझी मेंढरं पाळण्याची जबाबदारी, पूर्ण दृढ विश्वासाने खऱ्या ख्रिस्ताला ओळखण्याची जबाबदारी, आणि एवढंच काय प्रभू, ज्यांना अजून तुझ्या सत्यतेविषयी माहीत नाही त्यांना जाऊन सांगण्याची जबाबदारी. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. जो पुनरुत्थित ख्रिस्त जवळजवळ 40 दिवस या पृथ्वीवर राहिला आणि त्याने देवाच्या राज्याची घोषणा केली. प्रभू, आम्ही आमच्या स्वतःला लीन आणि नम्र करत तुझ्या हातामध्ये देतो आणि प्रार्थना करतो. या जबाबदाऱ्या पेलवत असताना प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही हे करू शकत नाही, तुझ्या सार्वभौमत्वाशिवाय आम्ही हे करू शकत नाही. आणि म्हणून प्रभू, तुझ्या मार्गदर्शनाची आम्हाला अत्यंत गरज आहे. प्रभू, आमचं सहाय्य तू कर. या वचनाच्या द्वारे बोललास, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. देवबापा, आम्ही प्रार्थना करतो, ज्यांनी हे वचन ऐकलेलं आहे त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कार्य तू कर. देवबापा, मी माझ्या मंडळीतल्या प्रत्येक लहान थोर सदस्याला तुझ्या हातामध्ये देतो. जे आजारी वयोवृद्ध आहेत त्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. देवबापा, जे बेड रिडन आहेत प्रभूजी त्यांना तुझ्या हातामध्ये देतो. अशांची काळजी घेणारा, अशांना आरोग्य देणारा त्यांचा जिवंत दे बाप. आज जे घरात बसून प्रभू तुझं वचन ऐकत आहेत, भक्ती करत आहेत, त्या प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या असणाऱ्या गरजा तुला ठाऊक आहेत प्रभू. या लॉकडाऊनमुळे प्रभूजी आर्थिक विवंचना असेल, मानसिक रीतीने प्रभूजी कदाचित कठीणता असेल, प्रभू या प्रत्येकाची भेट घेणारा जिवंत दे बाप. प्रभू, तू म्हणतोस की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होणे माझ्यावर विश्वास ठेवा आणि देवावर ये. प्रभू, आशांची काळजी घेणारा दे बाप तू. आणि प्रभू आहे त्या ठिकाणी त्यांना आशीर्वादित तू कर. आजची भक्ती आशीर्वादाची केलीस, तुझे आभार मानतो. ज्यांनी प्रभू आपल्या घरी भक्ती केलेली आणि दान जमा केलेलं आहे त्या प्रत्येकाच्या दानासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्या आशीर्वादित तू कर.
आणि त्या दानाचा उपयोग प्रभू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू करून घे. ते बाबा आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येकाचं जीव आत्मा शरीर आम्ही तुझ्या गौरवशाली हातामध्ये समर्पित करत धन्यवाद देतो. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणा सोडून सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा होत्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्माचा त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारे देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर इथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you,